आमच्या विद्यार्थ्यांना आपल्या 2 अमूल्य अशा शब्दातून शुभेच्छापर मत व्यक्त करावं. या तुम्ही पुढे तोपर्यंत. आत्ताच एवढं चांगलं मार्गदर्शन झाल्यानंतर आपण मार्गदर्शन करायचं म्हणजे संकोच करणारा प्रश्न आहे. आपल्या श्री मलंगड पायथ्याशी तेजोमय संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण एक वाखाणणे असं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर भरवतो. सर, याच्यामागे आपल्या सगळ्या टीमचे जे कष्ट आहेत त्याला तोड नाही आहे आणि इच्छाशक्ती असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. या ठिकाणी जीवन सर असतील, आमचा शुभम असेल, मी सगळ्यांचे नाव घेता येणार नाही, माफ करा. उपस्थित या ठिकाणी चेनुशेठ जाधव आहे, आपला अंकुश दादा आहे, अयज भाई आहेत, उपस्थित सर्व विद्यार्थी वर्ग आणि शिक्षक वर्ग. आज मला वाटतं तिसरा शेवटचा दिवस आहे. जाताना थोडं खनखन वाटत असेल ना की अजून पाहिजे, बरोबर ना? कारण की हा एक आगळा वेगळा आपल्याला सगळ्यांना एक म्हणजे एखादा पक्षी कसा स्वातंत्र्य राहतो तसं या ठिकाणी कोणतंच बर्डन नाही आहे तुम्हाला. तुमच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी छोट्या मोठ्या गोष्टी ज्या तुम्हाला लागणार आहेत त्याचं नियोजन केलेलं आहे. तुमच्या आरोग्याच्या बाबतीतसुद्धा या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. तुमच्या येणाऱ्या फ्युचरसाठी एक तळागाळामधून तेजोमय संस्था ही मार्गदर्शनाचं हे शिबिर राबवते. हे आपल्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे की माझ्या मलंगड परिसरातल्या विद्यार्थ्यांची काळजी करणारी काही संस्था या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. त्यातली तेजोमय संस्था आज शाळेय जीवनामध्ये मला वाटतं की आपल्याला घरच्यांनी बऱ्याच वेळा तगादा लावला असेल की अरे अभ्यास कर, शाळा शिक, बरोबर ना? कोण कोण अशी विद्यार्थी की त्यांच्या घरातले आई वडील सांगतात अरे शाळेत जात जा, शिकत जा, असे आहेत का? कोण हात वरती करा. एवढेच आहेत का? बाकीचे घरातले बोलत नाही का शाळेत? नाही, प्रामाणिकपणे हात वरती करा की घरच्याचा तगादा असतो की शाळेमध्ये रोज गेलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. मित्रांनो, हात खाली घ्या. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये खरंच खूप एनर्जी आहे. ते घरातले यासाठी आपल्याला तगादा लावतात की त्यांनी जे त्यांच्या जीवनामध्ये जे भोगलंय. अनेक असे पालक आहेत की त्यांना त्यांच्यासाठी शालेय शिक्षणाची सुद्धा सोय नसायची. असे अनेक पालक आहेत की त्यांना शिक्षण घ्यावंसं वाटत होतं पण या मलंगडच्या बाहेर जाता येत नव्हतं. म्हणजे ही परिस्थिती त्यावेळेसची होती ती आता बदललेली आहे. आज जर आपण सर तुम्हाला विनंती करतो की ह्यांना जसं आपण इकडे आणता ना तसं ह्यांना काही झोपडपट्टीमध्ये पण घेऊन जावा आणि हिरानंदानी सारख्या बंगले पण दाखवायला घेऊन जावा. तुम्हाला यासाठी हे सांगतोय की ते जे झोपडपट्टीमध्ये राहतात ते अशिक्षित होते म्हणून त्यांची ती परिस्थिती आहे. आणि ज्यांनी ज्यांनी बंगले बनवले ते काही इंजिनियर आहेत, काही डॉक्टर आहेत, उच्च शिक्षित लोक त्या हिरानंदानी सारख्या ठिकाणी जाऊन बंगल्यामध्ये राहत आहेत. हा सुद्धा आपल्याला ह्याच्यामधला फरक सुद्धा तुमच्या जीवनामध्ये कळायला पाहिजे. तरच तुमच्यामध्ये ती स्फूर्ती तयार होईल शिक्षणाची. आज शिक्षणामध्ये एवढी ताकद आहे की आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये, कोणत्याही पातळीमध्ये, कोणत्याही थरावाला जाऊन आपण आपला स्वतःचा मान सन्मान वाढवू शकतो. पूर्वी आपल्याला माहिती आहे ज्याची जमीन जास्त त्याला पैसेवाले म्हणायचे, ज्याचे घरदार, जमिनी, सोनं, गाड्या असतील त्याला पैसेवाले मानायचे. आता ज्याच्याकडे जास्त शिक्षण, ज्याच्या घरामध्ये एखादा ऑफिसर किंवा इंजिनियर असला ना त्याला वेगळ्या नजरेने आज गावातले लोक बघतायत. मी या ठिकाणी सांगतो ताई, पैसे कोण कोण साठवतो का गल्ल्यामध्ये पैसे? एवढ्या मुली पैसे साठवतात गल्ल्यामध्ये, साठवणूक. आणि चोऱ्या कोण कोण करतो? ताईने साठवलेले. अरे ताई आणि आई पैसे साठवतो, पैसे कोण काढतो गल्ल्यातून? बाबा मी तर काढायचो, मी खरंच काढायचो सर. हा एकदम आहे. अरे ती मजाच वेगळी असते. खरं सांगू तुम्हाला, माझी आई पैसे चायपत्तीच्या, मला शाळेत जाताना सर 10 रुपये मिळायचे 7वीला. 10 रुपये नसले तर नाही दिले तर मी शाळेतच जायचो नाही, मी तिकडेच बसून राहायचो.
पण तुम्हाला सांगतो एकदा बाबांनी खूप मारलं, मला चपलेने मारलं आणि आईला पण खूप दम दिला की तू हे काय लावलं, ह्याच्यावर एक तर आपण शिकून उपकार करतोय, हा आपले उपकार करतोय का. मारलं, जोड केलं. 2-3 दिवस सुजलो चांगला, गेलो नाही शाळेत. तिसऱ्या दिवशी आईने परत उठवलं, आईने सांगितलं तू शाळेत जा. मी बोललो मी, आणि पप्पांनी असं सांगितलं की ह्याला आंघोळीला पाणी सुद्धा तू द्यायचं नाही, ह्याची तयारी करून जाईल. ठीक आहे. आईने सांगितलं की तू शाळेत जा, नाही तर बाबा परत मारेल, तूच पाणी तापव आणि चाय पिऊन जा. मी बोललो ठीक आहे. 6:30 वाजले, 15 मिनिटात रागाच्या भरात थंड्या पाण्याने आंघोळ केली आणि तुम्हाला सांगतो चायपत्तीच्या बरणीत हात टाकला, त्या चाय ठेवलेली त्यात, ते माझ्या हाताला ना चिल्लर पैसे लागले. बोला अरे वा, गपचूप घेतले, कोणाला काहीच सांगितलं नाही. आणि तुम्हाला सांगतो हे चालूच राहिलं माझं. 8वीत गेलो, 9वीत गेलो, हे चालूच राहिलं. आणि एक दिवस अचानक माझ्या आईचा ॲक्सिडेंट झाला आणि हॉस्पिटलमध्ये तिच्यासोबत गप्पा गोष्टी मारत असताना मी तिला बोललो अगं आई तुझे पैसे चोरायचो मी चायपत्तीमधून. तर तिने सांगितलं की मुद्दामून ठेवायची, की तेव्हा तरी तू खुशीने शाळेत जाशील. म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त जर कोण प्रेम करत असेल ना तर आपले आईबाप. मग आईबापांकडे आपल्याकडे काय अपेक्षा असते की आपण लोकांनी त्या ठिकाणी शिकलं पाहिजे, आपण मोठे झालो पाहिजे. ही अपेक्षा असते आईवडिलांना की तुम्ही मोठे व्हा, तुम्ही तुमचं येणाऱ्या काळामध्ये स्वतःचं अस्तित्व तयार करा. हे आईवडिलांचं आपल्याकडनं ही अपेक्षा असते की आपल्याला पूर्वी आपले जे होते जुने लोक, त्यांचं असं होतं की तुम्ही मोठे झाले, शिकले तर आम्हाला सांभाळा. पण आज ती प्रथा बदललेली आहे. त्यांचं आपल्या आईवडिलांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला नका सांभाळू, तुम्हाला सांभाळा. आज ही वेळ आली आहे आपल्याकडे. आज तुम्हाला सांगतो तुमच्या जीवनामध्ये आईबापाशिवाय कोणीच तुमची कदर करणार नाही जीवनामध्ये. लक्षात घ्या. खूप कष्ट करत असतात ते आपल्याला दिसत नाही आणि आपण कसे पण बागडतो, खेळतो, अनेक आपले अपघात होतात, आपल्याला त्रास होतो, पण आपल्यापेक्षा जास्त त्रास आपल्या आईवडिलांना होतो. त्यामुळे मला आता काय मी तुम्हाला एवढंच सांगेल की आपण रामायण बघितलंय का? सिक्रेट ठेवायची कोणाला आदत आहे? सिक्रेट, स्वतःची गोष्ट कधी पटकन लगेच सांगायची नाही. कोण आहे? हातवरती करा. अरे एवढे लोक आहेत. तुम्हाला सांगतो ज्या वेळेस तुम्ही तुमच्या जीवनातल्या तुमचं जे यश, येणारं यश असतं ना, ते तुम्ही जेव्हा सिक्रेट ठेवाल ना, दडून ठेवाल ना, 100% तुम्ही ती मजल माराल. तुम्ही जर आत्ता बोंब घालाल ना मी डॉक्टर होणार, 100% तुम्ही डॉक्टर होणार नाही. तुम्ही स्वतःशी निश्चय करा की यार माझ्या मनामध्ये मी हे ठरवलेलं आहे, मला हे व्हायचं आहे. मला आज तुम्हाला सांगतो की मुलींकडनं खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत. कारण की मी सगळीकडे जिथे जिथे शाळेत जातो तिथे मुलींना शिक्षक लोक सांगतात की अरे 80% मुली मजल मारतायत अभ्यासामध्ये, मुलं कमी पडत आहेत. त्यामुळे मुलींना ह्या जीवनामध्ये स्वातंत्र्य मिळणं खूप गरजेचं आहे. आणि मी आता थोडक्यातच तुम्हाला सांगतो की तुम्ही रामायण बघितलंय का? रामायणमध्ये रामाच्या सोबतचे पात्र माहिती आहे तुम्हाला? लक्ष्मण कोण होता आणि हनुमान भक्त होता. तुम्हाला सांगतो हनुमानाची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. हनुमान आणि राम हे सीतेच्या शोधात असताना रामाला सीतेचे पायातले, नाकातले आणि बांगड्या मिळाल्या. त्याच्यात प्रभू राम सांगायला लागले की अरे सीता या दिशेने गेलेली आहे. त्यामुळे लक्ष्मणाला सांगतो की अरे हे बघ तिचे नाकातले आणि तिच्या हातातले बांगड्या. तर लक्ष्मण बोलतो लक्ष्मण थोडासा भ्रमित होतो. राम बोलतो अरे बघ ही सीताची बांगडी आहे, ही सीताची नथनी आहे. तर लक्ष्मण उत्तर देतो की मी सीता मैयाच्या पायाशिवाय काय बघितलंच नाही आहे. मग त्याला पैजण दाखवतो की अरे हां मग हे सीता मैयाची असेल. मग हनुमानाला पाठवतो की तू जा, की आम्ही तुझ्या शोधात येतोय, तू सीता मैयाकडे जाऊन पाठव. हनुमान निघतो, वाटेत समुद्र भेटतं.
एक भली मोठी मगर बाहेर येते, ती तोंड खोलते आणि हनुमानाला बोलते अरे मी तुला खाईल, मी खूप दिवसापासून उपाशी आहे. हनुमान बोलतो की मला खाऊ नकोस, मी रामाचा दूत आहे आणि मी सीतेकडे निरोप पोचवायला चाललो आहे. तर ती बोलते ठीक आहे, पण मला तुला घशातून तर गिळावं लागेल. मग हनुमान बोलतो ठीक आहे. हनुमान पण तिचं आव्हान स्वीकार करतो. ती तोंड खोलते, तसा हनुमान पण मोठा होतो. परत ती अजून मोठा तोंड खोलते, हनुमान अजून मोठा होतो. आणि जसा तिचा खूप मोठा आकार तोंडाचा बनतो तेव्हा हनुमान छोटासा होतो ना, आतमध्ये जातो परत येतो आणि तिला सांगतो की बघ मी तुझ्या तोंडातून परत आलो आहे. मग ती बोलते ठीक आहे तू जाऊ शकतो. हनुमान जातो, सीतामैयाला भेटतो, रामाचा निरोप देतो. सांगायचं तात्पर्य एवढं की जीवनामध्ये आपण कुठं छोटं व्हायला पाहिजे, कुठं मोठं व्हायला पाहिजे हे आपण लोकांनी समजलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या अडचणी जीवनामध्ये कधी कधी आपल्या सवयीने, आपल्या वागण्याने त्या अडचणी कुठेतरी आपल्या दूर होऊन जातात आणि आपण यशाकडे परवरित होतो. आपलं जे निश्चय आहे, आपलं जे टार्गेट आहे तिकडे जायचं असेल ना, तर काही वेळा आपल्याला संयम आणि नम्रतेने वागावं लागेल. तरच आपण शिक्षणाच्या माध्यमातून मोठे होऊ शकतो. मला वाटतं आज आपण दहावीची जी स्टेप आहे त्याच्यानंतर जर तुम्ही 5 वर्ष स्वतःला शाळेमध्ये मजबूत केलात आणि त्याच्याकडे तुम्ही पूर्णपणे तुमचा फोकस दिलात, तर मला वाटतं तुमच्यातलाच एक इंजिनियर, डॉक्टर, कलेक्टर, IAS, UPS, MPSच्या परीक्षा देऊ शकतो. त्यामुळे आपण या जीवनामध्ये आलो आहे. बघा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक खूप चांगलं वाक्य आहे, तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात ना हे तुमचं दोष नाही आहे, पण तुम्ही गरीब म्हणून मराल तर तो तुमचा दोष आहे. कारण की तुमच्या हातात आज पुस्तक आहेत, वह्या आहेत. त्यामुळे आपल्याला सांगतो की आपण येणाऱ्या काळामध्ये की शिका आणि शिक्षणामधून उज्ज्वल व्हा. ही तळमळ जी संस्थेने तुमच्यासाठी केली आहे, ही तळमळ जरा तुम्ही जाणीव करून घ्या, जेणेकरून त्याचं तुम्हाला कुठेतरी परतफेड करायची असेल तर तुम्हाला जीवनामध्ये काहीतरी साकार व्हावं लागेल. एवढंच या ठिकाणी म्हणतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. साहेबांच्या आजच्या अमूल्य वाणीतून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, जिंदगी जीना आसान नहीं होता,